नमस्कार, मी अजय अशोक जाधव, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा घुसळी कामनापूर, केंद्र तळेगाव दशेश्वर और पंचायत समिति धामणगाव रेलवे। आपल्या पंचायत समिति अंतर्गत मिशन नवोदय BRC द्वारे उपक्रम राबविला जात आहे। त्या उपक्रमाअंतर्गत आपण गणित विषयाची तासिका पाहत आहे। तर त्यामध्ये गणित विषयामध्ये फर्स्ट जो आहे तो नंबर इंट्रोड्यूस आहे, प्लेइंग विथ नंबर्स आहे। जे काही परीक्षेच्या दृष्टीने काही टॉपिक्स आहे संख्या ज्ञानावर आधारित ते आपण या लेसन मध्ये पाहणार आहे। सो वी आर गोइंग टू लर्न म्हणजे आपल्याला शिकायचं आहे नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, अभाज्य आणि संयुक्त संख्या, इवन आणि ऑड नंबर म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू म्हणजे अंकमूल्य आणि स्थानमूल्य, त्याच्यानंतर आहे स्टँडर्ड फॉर्म आणि एक्सपेंडेड फॉर्म म्हणजे संख्येचं प्रमाण रूप आणि विस्तारित रूप, आणि कंपेरिंग अ नंबर म्हणजे संख्येची तुलना करायची आहे, कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या लहान आहे, आणि वेगवेगळ्या आपल्या टॉपिक्समध्ये हे तुलना आपल्याला पाहायला मिळते। त्या दृष्टीने हा बेस आहे म्हणून समजायचं। त्यानंतर आहे असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर, हा पण बेस आहे कारण समोरच्या लेसनमध्ये आपल्याला जर फ्रॅक्शनची तुलना करायची असली आपल्याकडे विविध प्रकारचे फ्रॅक्शन दिले जाते आणि त्याच्यापैकी असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर आपल्याला सांगते की कोणत्या प्रकारे करायचं। त्याच्यानंतर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठा ते लहान म्हणजे उतरता क्रम, हे टॉपिक आपण बघणार आहे आज। तर त्याच्यामधला फर्स्ट टॉपिक आहे आपला नॅचरल नंबर। नॅचरल नंबर कशाला म्हणतो, जे दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या नंबरचा वापर करतो म्हणजे स्टार्ट विथ 1 म्हणजे जे काउंटिंग नंबर्स आहे नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यूज होणार आहे त्या नंबरला आपण नैसर्गिक संख्या सांगतो। आणि नैसर्गिक संख्येचे जे व्याख्या आहे, नैसर्गिक संख्या म्हणजे वस्तू आणि गोष्टी मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्या, ह्या संख्या 1 पासून सुरू होतात आणि अनंत जातात। म्हणजे 1 पासून स्टार्ट होतात आणि त्यानंतर ते अनंत जातात, ते मोजू शकत नाही, अमर्याद आहे। आणि हे उदाहरण इथे दिलेलं आहे 1 2 3 4 5 हे डॉट डॉट जे सांगितलेलं आहे ते इन्फानाइट पर्यंत जाते। 0 इज नॉट अ नॅचरल नंबर बिकॉज 0 इज अ होल नंबर, म्हणजे 0 हा नॅचरल नंबर नाही आहे आणि तो होल नंबर आहे, पूर्ण संख्या आहे। त्यामुळे जे नॅचरल नंबर आहे नैसर्गिक संख्या ते कुठून स्टार्ट होतात, आपल्या 1 पासून ते 100 पर्यंत जातात। 100 म्हणजे सो ऑन म्हणजे अमर्याद आहे। फॉर एक्झाम्पल इथून घेतलं 1 लिहिलं मी, हा तर आप कुठपर्यंत आलो होतो, इन्फानाइट पर्यंत। म्हणजे नॅचरल नंबर हा 1 पासून स्टार्ट होतो आणि सगळ्यात लहान जे नॅचरल नंबर आहे नैसर्गिक संख्या आहे ती कोणती आहे, 1, आणि जे सगळ्यात मोठी आहे ती आपण सांगू शकत नाही। सो नैसर्गिक संख्या म्हणजे वस्तू किंवा गोष्टी मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्या, ह्या संख्या 1 पासून सुरू होतात आणि अनंतपर्यंत जातात। फॉर एक्झाम्पल इथं उदाहरण म्हणून घेतलं आहे की 1 पासून स्टार्ट होते ही संख्या आणि इन्फानाइट पर्यंत जाते, ज्या संख्या आपण मोजू शकत नाही। फॉर एक्झाम्पल याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहे, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न असा आहे की 1 to 100 म्हणजे 1 ते 100 पर्यंत दोन अंकी नैसर्गिक संख्या किती? संख्या किती? तर पहा 1 ते 100 पर्यंत एकूण टोटल सगळे अंक झाले आपले 100, पण त्यापैकी 1 ते 9 पर्यंत 9 नंबर 1 डिजिट आहे आणि 100 जे आहे ते 3 डिजिट आहे। म्हणजे 1 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्या त्या आउट करायच्या, म्हणजे आपल्याकडे राहिले 100 मायनस 10 म्हणजे 10, हे जे 10 आहे याच्यामध्ये 1 अंकी 9 संख्या आले 1 ते 9 आणि 100 हे 3 अंकी आहे, एकूण झाले 10। तर एकूण उत्तर आहे आपला आन्सर आहे 90। तर ह्या नॅचरल नंबरवर या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात। आणि ह्या संख्या जेव्हा आपल्याकडे प्रश्न विचारला जाते एक्झाममध्ये तर फक्त आपल्याला नैसर्गिक संख्या या टाईप विचारलेला जात नाही, तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला PYQ म्हणजे जे आपले मिशन नवोदय अंतर्गत जे परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारलेले आहे।
फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ हे तुम्हाला उदाहरण घेतले होते आपण. द नंबर ऑफ अ 2 डिजिट नंबर इज, म्हणजे 1 to 100 पर्यंत सांगितलेलं आहे त्यांनी, की करेक्ट आन्सर होता 90. आपण पहिले सांगितलं की 99 - 10 केलं आपण, +1 केलं तर 9 आले, 90 आले. त्यानंतर नेक्स्ट आहे होल नंबर. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून स्टार्ट होते आणि होल नंबर हा त्याच्यामध्ये जर 0 आपण समोर ऍड केला तर ते आपली पूर्ण संख्या तयार होते, त्याला म्हणतो आपण होल नंबर. म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये जर 0 मिळवला की पूर्ण संख्या तयार होतात. यात अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक या संख्याचा समावेश होत नाही, जे म्हणजे आपण फ्रॅक्शन आणि डेसिमल आहे याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही. आणि होल नंबर हे 0 पासून स्टार्ट होते. 0, 1, 2, 3, 4, इन्फानाइट म्हणजे अमर्याद आणि अनंत जातात. लहानात लहान जे होल संख्या आहे, होल नंबर आहे तो 0 आहे. आणि मोठा जो आहे, सगळ्यात मोठी संख्या आपण सांगू शकत नाही. म्हणजे नॅचरल नंबर हे 1 पासून स्टार्ट होते, म्हणजे नैसर्गिक संख्या हे 1 पासून जे आपण दैनंदिन जीवनामध्ये मोजता येणाऱ्या संख्या त्या नैसर्गिक संख्या आहे ते 1 पासून स्टार्ट होते. आणि जो पूर्ण संख्या आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्येमध्ये जर 0 मिळवला आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण संख्या मिळते. तर यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला प्राईम नंबर, म्हणजे अभाज्य किंवा मूळ संख्या. मूळ संख्या आपण कशाला म्हणतो की ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने निशेष भाग जातो, म्हणजे त्याचे फक्त 30 संख्या आणि 1 हे दोनच गुणक असतात, तिसरा गुणक नसतो, अशा संख्यांना आपण मूळ संख्या किंवा अभाज्य संख्या म्हणतो. आणि यावरचे प्रश्न विचारलेले आहे की हाऊ मेनी प्राईम नंबर आर देअर इन बिटवीन 1 and 11, म्हणजे 1 आणि 11च्या मध्ये किती नंबर आहे, असे संख्या किती आहेत ते सांगितलेलं आहे. 1 नंतर आपलं इथे 2, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 3, 5, 7 आणि 11. पण आपल्याला 1 आणि 11च्या मध्ये विचारलेलं आहे, तर 11 ही संख्या येणार नाही. तर किती संख्या येईल आपले 1, 2, 3, 4, म्हणजे एकूण किती संख्या राहील आपल्या 4. तर या प्रकारे हा प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे. इथं आणखी एक प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट 4 प्राईम नंबर, म्हणजे पहिल्या जे 4 आपल्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज किती असं विचारलेलं आहे. तर पहिले जे 4 आहे 2, 3, 5, 7 हे पहिले 4 मूळ संख्या आहे आणि त्याची बेरीज किती आपली 17 आहे. तर ह्या प्रकारचे प्रश्न ह्या प्राईम नंबरवर आपल्याला परीक्षेत विचारलेला दिसून आढळते. त्यामुळे हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित करून आपल्याला अभ्यासायचा आहे. याच्यानंतर आणखी काही प्रश्न असे येऊ शकतात. आता 1 ते 11 पर्यंत विचारलं, फर्स्ट 5 आपल्याला हे विचारले, प्राईम्स नंबरले विचारले, मूळ संख्या विचारले. नेक्स्ट टॉपिकला म्हणजे नेक्स्ट पेपरला असे विचारलं जाऊ शकते की आपल्याला 11 पासून ते 21 पर्यंतचे जे मूळ संख्या आहे ते किती आहे, किंवा त्याचे सम किती आहे, किंवा बेरीज किती आहे, हे सुद्धा विचारले जाऊ शकते. त्या दृष्टीने इथं 1 to 99 पर्यंत 100 पर्यंतचे जेवढे हे आपले मूळ संख्या आहेत ते इथं दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल 2, 3 पासून ते 97 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत ते आपण इथं घेतलेले आहे. आणि यानंतर हे टॉपिक झाल्यानंतर तुम्ही हे अभ्यासायचं आहे. तर यानंतरचा आपला टॉपिक आहे संयुक्त संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण कंपोजिट नंबर. मोर दॅन 2 फॅक्टर, म्हणजे ज्या संख्येचे 2 म्हणजे 1 आणि ती संख्या या इतर संख्येने सुद्धा निशेष भाग जातो किंवा त्याचे 2 पेक्षा जास्त गुणक असतात, त्या संख्यांना आपण म्हणतो संयुक्त संख्या. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त गुणक असतात, म्हणजे ज्या संख्येला 1 आणि स्वतःशिवाय इतर संख्यानेही भाग जातो, तिला आपण संयुक्त संख्या म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथं आपण 4 घेतलं तर 4चे जे फॅक्टर्स आहे म्हणजे गुणक आहे, 1 आहे 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 4, म्हणजे 1च्या पाडामध्ये पण 2 येतो, त्याच्यानंतर 2 पण आहे, बेबे 4 पण होतं आणि 4 1 4, असे मोर दॅन 2 फॅक्टर म्हणजे 1 आणि स्वतःशिवाय, म्हणजे 1 आणि स्वतःशिवाय दुसरा अवयव आहे, म्हणजे इतर संख्यांनी त्याला भाग जातो, निशेष भाग जातो. त्या हे ज्या 3 संख्या आहे मोर दॅन 2 आहेत, म्हणजे किती 2 पेक्षा जास्त सांगितलेलं, 1 आणि त्या संख्या शिवाय इतर संख्या, म्हणजे
2पेक्षा जास्त त्याचे गुणक आहेत, त्यामुळे त्यांना म्हणतो आपण संयुक्त संख्या. दुसरं एक्झाम्पल जर घ्यायचं असलं तर 12 घेऊ. 12चं 1 ने जाईल, त्याच्यानंतर 3 ने जाईल, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 6 आणि नंतर 12 असे याचे आपल्याला फॅक्टर्स पडताना दिसतात, अवयव पडताना दिसतात. त्याचे मोर दॅन 2 म्हणजे 2पेक्षा जास्त आहे, त्यामुळे या संख्यांना आपण सांगतो संयुक्त संख्या. आणि नेक्स्ट आपला टॉपिक आहे इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे ज्या संख्या 2ने पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी 0 उरते, त्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 म्हणजे 0, 2, 4, 6, 8 हे जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी असेल तर तो पूर्ण नंबर काय राहील, तो समसंख्या राहील. फॉर एक्झाम्पल इथं आपण एक नंबर घेऊया. एक नंबर घेतला आपण 3446 म्हणजे 3446. तर या 46च्या एकक स्थानी, हा एकक स्थान आहे युनिट प्लेसवर आहे 6 आहे. तर इथं काय म्हटलेलं 2, 4, 6, 8 ह्यापैकी कोणतेही जर युनिट प्लेसवर नंबर असेल तर तो पूर्ण डिजिट कोणता राहील, समसंख्या राहील. ती संख्या कोणती होईल, समसंख्या. कोणती संख्या राहील, समसंख्या. आणि इथं दुसरे डेफिनेशन असे सांगितलेले आहे, ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जातो म्हणजे एक संख्या घेतली मी तर 10, तर याला डिवाइड जर 2 केलं, मी 2 भाग घेतला तर 2 पंच 10 आणि बाकी किती उरले आपले 0. तर हे डेफिनेशन, हे वाक्य पहा, ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी 0 उरते, बाकी 0 उरला आणि 2ने पूर्ण भाग गेला म्हणजे 2 पंच 10, त्यांना समसंख्या म्हणतो. हे 0, 2, 4, 6 आणि 8 हे फक्त आपल्याला नंबर ओळखण्यासाठी ट्रिक्स दिलेली आहे, कारण ह्या संख्या जर शेवटी आल्या तर 2ने पूर्ण त्या संख्येला भाग जातो. पण हे 0 जे आहे ती समसंख्या नाही, म्हणजे समसंख्या नाही. फक्त ते सांगितलेलं आहे की जर समजा एखाद्या संख्येच्या शेवटी जर 0 दिला तर त्याला पूर्ण 2ने भाग जातोच. आलं लक्षात. 2 1 2 0 तर आले 0 0 9 0 0. शेवटी 0 असल्यामुळे 2ने त्याला निशेष भाग जातो. म्हणून इथं एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की 0, 2, 4, 6 आणि 8 ह्या संख्या जर संख्येच्या एकक स्थानी असेल तर ती पूर्ण संख्या समसंख्या राहील. सो नेक्स्ट टॉपिक आपला आहे ऑड नंबर. त्याला आपण विषम संख्या म्हणतो. काय म्हणतो, विषम संख्या. ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जात नाही आणि बाकी 1 उरतो. म्हणजे कोणती संख्या, आपण हे 15 जर घेतलं फॉर एक्झाम्पल, ज्या संख्येना 2ने पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी 0 उरते, हे इवन नंबर आहे. सॉरी, ऑड नंबर आर होल नंबर दॅट आर नॉट कम्प्लिटली डिवायजेबल बाय 2. म्हणजे कोणत्याही संख्येला जर आपण 2ने भाग जर दिला तर बाकी किती उरेल, 1 उरेल. अशा संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो. आणि विषम संख्या ओळखण्यासाठी युनिट डिजिटवर जर 1 3 5 7 9 हे अंक असेल तर तो पूर्ण डिजिट कसा राहील, विषम संख्या राहील. कोणता नंबर राहील, विषम संख्या. फॉर एक्झाम्पल 3,43,543. 3,45,303. ही संख्या आपण समजा पाहिली तर याच्या युनिट प्लेसवर 3 नंबर आलेला. दुसरा कोणताही नंबर घेऊ शकतो आपण. 45,645 याच्या युनिट प्लेसवर
युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानी पास आलेला आहे, म्हणजे एकक स्थानी जर 1 3 5 7 9 हे अंक जर आले तर तो पूर्ण जी संख्या आहे ही आणि ती म्हणजे विषम संख्या राहील. कोणती संख्या राहील? विषम संख्या. त्याला इंग्लिशमध्ये आपण ऑड नंबर्स म्हणतो. आणि याच्यावर एक प्रश्न विचारलेला आहे की 0 हा प्राईम नंबर आहे की इवन नंबर आहे, असं प्रश्न पहिले विचारलेला आहे. ऑड नंबरवर शक्यतो प्रश्न विचारलेले नाही, पण तरी आपण डेफिनेशन लक्षात ठेवायला पाहिजे. ऑड नंबर मीन्स ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जात नाही, बाकी एक उरते. म्हणजे मी 24 घेतला आणि याला 2 जर डिवाइड केलं, टू ने डिवाइड जर केला तर 2 सॉरी 3 5 पाहिजे 25. तर 2 2 जा 4 5 आला, 2 2 जा 4 बाकी 1. इथं सांगितलेलं आहे की ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जात नाही आणि बाकी एक उरतो त्या संख्या म्हणजे विषम संख्या. ह्या प्रकार. आणि दुसरी ट्रिक्स म्हणजे युनिट प्लेसवर जर एकक स्थानी 1 3 5 7 9 हे जर नंबर असतील तर ती संख्या कोणती आहे? आपली विषम संख्या आहे. नेक्स्ट आहे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे अंकमूल्य. म्हणजे कोणताही जर आपला नंबर आपल्याला दिसत आहे तर द फेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट इन अ नंबर दॅट डिजिट ओन ॲक्च्युअल व्हॅल्यू रिगार्डलेस ऑफ दिस पोझिशन ऑर प्लेस इन दी नंबर. म्हणजे अंकमूल्य म्हणजे त्या अंकाची स्वतःची वास्तविक किंमत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक नंबर जर घेतला प्लेस फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू एक 3645 हा नंबर आपण इथे लिहिलेला आहे. याच्यामध्ये 3ची जे फेस व्हॅल्यू म्हणजे प्रमाण मूल्य जे आहे अंकमूल्य ते 3 राहील, 6चं 6 राहील, 4चं 4 राहील आणि 5चं 5 राहील. म्हणायचं तात्पर्य असं की जो नंबर आपल्यासमोर दिसतो तीच त्याची फेस व्हॅल्यू राहील, तीच त्याची अंकमूल्य राहील, तोच त्याचा अंकमूल्य राहील. म्हणजे कितीही मोठा नंबर जरी असला आणि त्याच्यामधले जर आपल्याला व्हॅल्यू आयडेंटिफाय करायला लावली, ओळखायला लावली. फॉर एक्झाम्पल सेकंड नंबर जर घेतला आपण 65,496, यामध्ये 9ची जर आपल्याला अंकमूल्य विचारला तर 9 राहील, 6चं जर विचारला तर 6 राहील, 4चं विचारला तर 4 राहील, 5चं विचारला तर 5 आणि 6चं विचारला तर 6 राहील. मग तो डिजिट कोणत्याही प्लेसवर असो त्याच्यानुसार त्याच्या किमतीमध्ये बदल होणार नाही, त्याच्या काय म्हणते अंकमूल्यामध्ये बदल होणार नाही. इथं एक्झाम्पल पण घेतलेलं आहे 352 म्हणजे 352. याच्यामध्ये 5चं जर अंकमूल्य विचारलं तर 5च त्या दृष्टीने ही संख्या आपण घेतलेली आहे. आणि ह्या संख्येचे मूल्य जी संख्या आपल्या डोळ्याने दिसते म्हणजे जसं फेस दिसतो त्याचप्रमाणे आपण त्या संख्येला म्हणजे 9ची फेस व्हॅल्यू जर विचारली आपल्याला अंकमूल्य विचारला तर 9 राहील. त्याला दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे दर्शनी मूल्य, दर्शनी किंमत म्हणजे हे 3ची दर्शनी किंमत 3 राहील आणि 6ची 6, 4ची 4 आणि 5ची 5. नेक्स्ट आहे प्लेस व्हॅल्यू. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, टॉपिक आहे. आणि या म्हणजे टॉपिकवर दरवर्षी आपल्याला प्रश्न विचारलेले आढळून येतात. त्यामुळे हे जे टॉपिक आहे
IMP म्हणून लक्षात ठेवायचं आपल्याला, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणून लक्षात ठेवायचं आहे. तर प्लेस व्हॅल्यू कशाला सांगतो, याच्यापूर्वी आपण फेस व्हॅल्यू पाहिली, म्हणजे जो नंबर आहे त्याची दर्शनी किंमत, म्हणजे जो नंबर दिसतो तीच आपली काय दर्शनी किंमत राहील. पण प्लेस व्हॅल्यू वेगळी आहे, म्हणजे जो नंबर कोणत्या स्थानावर आहे त्याच्यावरून आपल्याला त्या अंकाची स्थानिक किंमत, म्हणजे त्याला स्थानमूल्य असं समजून येते. फॉर एक्झाम्पल, स्थानमूल्य म्हणजे अंकाच्या संख्येतील स्थानानुसार एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी अशा मोठ्याही संख्या असू शकतात. पण त्या प्रत्येक नंबरची जी किंमत आहे, स्थानिक किंमत आहे, ती वेगवेगळी असते. एकक स्थानचा जर अंक 5 असेल तर त्याची वेगळी दर्शनी किंमत स्थानिक किंमत राहील, आणि 100 प्लेसवर जर 5 असेल तर त्याची व्हॅल्यू सुद्धा, म्हणजे त्याची जे दर्शनीय स्थानिक किंमत आहे ती सुद्धा वेगळी राहील. फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथे. हा एक एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल 352 इथं लिहिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 5 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. तर एक लक्षात घ्या की 352 हा 2 जो आहे हा युनिट प्लेसवर आहे, एकक स्थानावर आहे. हा 5 जो आहे तो 10 प्लेसवर आहे, म्हणजे दशक स्थानावर आहे. आणि हा जो 3 आहे तो 100 प्लेसवर आहे, म्हणजे शतक स्थानावर आहे. प्रत्येक अंकाची जे स्थानिक किंमत आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजे युनिट म्हणजे इथं झालं 1, आणि हे झाले 10, आणि हे झाले 100. म्हणजे हे 300, हे 300 आहे, म्हणजे हे 100 आहे. किती 100 आहे? 300. म्हणजे 3 ची जी व्हॅल्यू आहे ती 300 राहील. त्याच्यानंतर 5 जो आहे तो 10 प्लेसवर आहे, तर 10 × 5 म्हणजे 5 गुणिले 10 केले तर ते झाले 50 प्लस साईन. नंतर जो 2 हा नंबर आहे तो एकक स्थानावर आहे, युनिट प्लेसवर, म्हणजे 2 × 1 जर केलं आपण, 2 × 1 म्हणजे 2 गुणिले 1 जर केले तर 2 राहील. म्हणजे 352 मध्ये जे 3 ची जे प्लेस व्हॅल्यू आहे 3 आहे, 300 आहे, आणि 5 ची जी आहे ते 50 आहे, आणि 2 ची 2 राहील. म्हणजे स्थानानुसार त्याची अंकाची किंमत ठरत असते, त्यामुळे त्यांना आपण म्हणतो स्थानिक किंमत. याच्यावरचे प्रश्न सुद्धा विचारलेले आहे बघा PYQ मध्ये, म्हणजे नवोदय जे परीक्षा झाली मागच्या वेळेसला त्यामध्ये प्रश्न सुद्धा विचारलेले आहे की व्हॉट इज द सम ऑफ प्लेस व्हॅल्यू ऑफ 5, द नंबर 5,84,356, म्हणजे द सम ऑफ प्लेस व्हॅल्यू, म्हणजे इथं स्थानिक किंमत विचारलेली आहे कोणाची? 5 ची, म्हणजे कोणत्या? 5,84,356 मध्ये. आता 5 ची प्लेस व्हॅल्यू विचारलेली, तर 5 तर 2 वेळेस आहे. मग आपल्याला त्या दोघांची आपल्याला काय काढावं लागेल? स्थानिक किंमत, आणि दोघांचं आपल्याला बेरीज करावं लागेल, जी एकूण किंमत राहील ते त्याचा आन्सर राहील. आता पहा, हा 5 आहे 10 प्लेसवर आहे, म्हणजे 10 × 5 किती झाले याचे? 50. म्हणजे याचे 5 ची जे प्लेस व्हॅल्यू आहे ते 50 झाली. आणि हा जो 5 आहे तो लक्ष स्थानावर आहे, म्हणजे 5 नंतर किती डिजिट आहे पहा, 1 2 3 4 5, 4 5. तर या दोघांची ॲडिशन करायची, म्हणजे या 5 ची 5 लाख झाली, आणि त्यानंतर 5 ची 50 झाली. दोघांची ॲडिशन केली तर हा आन्सर येईल. अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये आपल्याला आलेले दिसून येतात. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्लेस व्हॅल्यू झाल्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे स्टँडर्ड फॉर्म आणि एक्सपेंडेड फॉर्म. हेच आपल्या स्थानिक काय म्हणते जे दर्शनी किंमत आहे आणि स्थानिक किंमत आहे याच्यावर आधारित हा टॉपिक आहे आपला. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे प्रमाण मूल्य, म्हणजे जी संख्या आपण लिहितो. फॉर एक्झाम्पल इथं लिहिलेलं आहे 243, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म प्रमाण रूप म्हणजे संख्या लिहिण्याची सामान्य पद्धत. इथे इंग्लिशमध्ये स्टँडर्ड फॉर्म इज द
नॉर्मल वे ऑफ रायटिंग नंबर, म्हणजे जसे आपण रायटिंग करतो त्याप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे. स्टँडर्ड फॉर्म आपल्याला दिले, स्टँडर्ड फॉर्म इथे उदाहरण दिलेलं आहे 2 म्हणजे 243, म्हणजे हे नॉर्मलमध्ये आपल्या याच्यामध्ये प्रमाण रूपात लिहिलेलं आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आणि जे आपण स्थानिक किमतीनुसार लिहितो त्याला म्हणतो आपण एक्सपेंडेड फॉर्म. फॉर एक्झाम्पल 4626 हे नॉर्मल संख्या आपण लिहिलं, तर हे कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे? स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, प्रमाण रूपात लिहिलेलं आहे. म्हणजे ज्या प्रकारे आपण नॉर्मल संख्या लिहितो त्या प्रकारचं जे संख्येचं रूप असते त्याला आपण म्हणतो प्रमाण रूप. आणि यानंतर आहे विस्तारित रूप. याच्यामध्ये कन्व्हर्शन सुद्धा येऊ शकते की जे तुम्हाला एक्सपेंडेड फॉर्ममध्ये दिल्या जातील, विस्तारित रूपात दिल्या जातील, तर ते आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागेल. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं 5625 ही संख्या एक्सपेंड फॉर्म म्हणजे विस्तारित रूपात लिहायची आहे. तर याचा जो प्रमाण रूप आहे ते लिहायचं असलं तर आपल्याला 5625 हा झाला प्रमाण रूप आणि हा झाला विस्तारित रूप. म्हणजे प्रमाण रूप जर दिलं असेल तर तुम्हाला विस्तारित रूप तयार करा म्हणून सांगितलेलं असेल, किंवा विस्तारित रूप जेव्हा दिलं जाईल तुम्हाला त्याचं प्रमाण रूपात कन्व्हर्शन सुद्धा करायला सांगू शकते. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीनं हा सुद्धा टॉपिक मोस्ट आहे. त्यानंतर आहे आपल्याकडे एक्सपेंडेड फॉर्म. मी एक्झाम्पल पहिलेच सांगितलेलं, आपण जे प्लेस व्हॅल्यू घेतलं ते एक्सपेंड फॉर्मच आहे एक प्रकारची. विस्तारित म्हणजे दिलेली संख्या तिच्या प्रत्येक अंकाच्या स्थान मूल्याची बेरीज करून फोडून लिहिले. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. $352 याचे प्लेस व्हॅल्यू 352. आपण दुसरी संख्या घेऊ शकतो 4 ॲड करून. तर हे जे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं आहे, सामान्य रूपात लिहिलेलं आहे, याला एक्सपेंड फॉर्म म्हणजे विस्तारित रूपात लिहायचं आहे. तर 3 कोणत्या प्लेसवर आहे? 1000 प्लेसवर. हा 100 प्लेसवर आहे, हा 10 प्लेसवर आहे 10, आणि हा युनिट प्लेसवर आहे. म्हणजे हा 1000 प्लेसवर आहे तर 3ची जे व्हॅल्यू राहील ती 3000 राहील, 5ची 500 राहील, आणि नेक्स्ट 2ची 20 राहील 10 प्लेसवर आहे, आणि 4ची किती राहील? 4ची का राहील 1? कारण युनिट मीन्स 1. 4 × 1 म्हणजे 4 × 1 जर केली तर 4. म्हणजे हा जे प्रमाण रूप आहे हा विस्तारित रूप आहे. म्हणजे आपल्याला जर प्रमाण रूप दिलं असेल, म्हणजे एक सरळ रूप दिलं असेल, तर त्याचं आपल्याला विस्तारित रूपसुद्धा लिहिता येऊ शकते. आणि याचवरून आपण पहिले पाहिलं की आपण प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू, जे प्लेस व्हॅल्यू काढली ती या स्थानानुसार काढली. समजा याच्यामध्ये विचारलं गेलं आपल्याला की 5ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, तर आपण सांगू शकतो 500. काय सांगू शकतो? 500. किंवा अशाही प्रकारचे आपल्याला संख्या देऊ शकतात की क्रम लाव आणि मधातली जी संख्या आहे त्याचे प्लेस व्हॅल्यू किती, किंवा जो दशक स्थानचा अंक आहे आणि जो हजार स्थानचा अंक आहे याच्यामधला बेरीज करा, एकूण बेरीज किती होईल, किंवा दोघांमधला आपल्याला फरक सुद्धा विचारू शकते. त्यामुळे हे एक्सपेंडेड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म आणि प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, सरळ प्रमाण रूप आणि विस्तारित रूप हे परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण चढता क्रम उतरता क्रम बघू त्याच्यामध्ये आपल्याला 4 संख्या दिलेल्या असतील, त्याची असेंडिंग ऑर्डरनं आपल्याला एक तर मांडणी करावं लागेल, आणि त्याच्यामधला जो मधोमध नंबर येईल त्याची प्लेस व्हॅल्यू किती किंवा दोन याच्यामधला डिफरन्स किती याच्यापूर्वी आपण उदाहरण पाहिलेलं आहे. स्टँडर्ड फॉर्म, एक्सपेंड फॉर्म झालं. आता आहे कंपेरिंग नंबर. हा
आपल्या 5th क्लासचा आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत बेसिक टॉपिक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये कन्फ्युजन इथं होते साईनमध्ये, चिन्हामध्ये. कंपेरिंग द number. Comparing a number involves determining which of the two or more number is greater, smaller or equal to another using a symbol. संख्येची तुलना म्हणजे दोन किंवा अधिक संख्यापैकी कोणती संख्या मोठी आहे, कोणती संख्या लहान आहे याच्यावरून त्याचे चिन्ह केलेले आहे. फॉर एक्झाम्पल हा जर आपण साइन घेतला, हा साइन 3 साइन आहे आपल्या अभ्यासाला. फर्स्ट इज लेस दॅन, याला म्हणतो च्यापेक्षा कमी, याला म्हणतो च्यापेक्षा मोठे आणि याला म्हणतो समान. इथं साइन दिलेला आहे. हे आहे ग्रेटरचं साइन, ग्रेटर दॅन म्हणजे च्यापेक्षा मोठे, आणि हा आहे लेस दॅन, हा लेस दॅनचं साइन आहे म्हणजे च्यापेक्षा लहान, आणि हा इक्वल म्हणजे दोन्ही राईट हँड साईड आणि उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही जर संख्या समान असतील तर ह्या संख्येचं चिन्ह वापरून आपण ती संख्या सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल मी इथं 4 घेतलं, 4 आणि इथं घेतलं 5. याच्यापैकी लहान कोणती आहे हे जर सांगायचं असलं तर लेस दॅनचं साइन कोणतं आहे, हा आहे, तर हा साइन वापरला जाईल की 4 इज म्हणजे 4 हे 5 पेक्षा कमी आहे म्हणजे 4 इज लेस दॅन 5. असंही सांगू शकतो हे 5 ग्रेटर आहे 4 पेक्षा, म्हणजे 4 पेक्षा, म्हणजे इथं सांगू शकतो 5 हे 4 पेक्षा मोठे आहे म्हणून हा ग्रेटर साइन लावलेला आहे म्हणजे 4 पेक्षा मोठे. आणि दोन्ही जर समान असेल, दोन्ही बाजू जर समान असेल तर 600 घे आणि इथं घेतलं 600, तर हे दोन्ही म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू हे दोन्ही समान आहे त्यामुळे आपण इक्वल्स टूचं साइन दिलेलं आहे, बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. आणि हे समोरचे जसे जसे लेसन येतील आपल्याला त्याच्यामध्ये फ्रॅक्शनमध्ये पण येत आहे, त्याच्यानंतर लिनियर इक्वेशनमध्ये या साइनचा खूप प्रमाणात उपयोग झालेला दिसून येतो. आणि कन्फ्युजन कुठंच व्हायचं नाही कारण की हे ग्रेटर दॅनचं साइन आहे म्हणजे हे च्यापेक्षा मोठंचं साइन आहे, आणि हा आहे लेस दॅन. म्हणजे हे सांगताना कसं सांगायचं की इथं 10, इथं घेतले आपण 4 म्हणजे 10 हे 4 पेक्षा मोठे आहे असं याचं वाचन होते म्हणजे 10 इज ग्रेटर दॅन 4. आणि इथं समजा मी घेतलं 4 आणि इथं घेतलं 10 तर 4 इज लेस दॅन 10 म्हणजे 4 हे 10 पेक्षा लहान आहे असं म्हणायचं असते. आणि समानचं तर विषय नाही आहे कारण की दोन्ही बाजू समान असले तर आपण हा इक्वल्स टूचा साइन बरोबरचं चिन्ह आपण दर्शवू शकतो. आणि यावर आधारित प्रश्न समोर आपल्याला पाठात आलेले दिसून येते, त्यामुळे हा बेसिक पार्ट म्हणून आपण हा टॉपिक घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम. म्हणजे असेंडिंग ऑर्डर म्हणजे लहान ते मोठा क्रम, म्हणजे पहिले लहान संख्या मग त्याच्यापेक्षा मोठी संख्या मग त्याच्यापेक्षा मोठी, हा जो क्रम आपण लावतो तो झाला आपला असेंडिंग ऑर्डर. म्हणजे त्याला म्हणतो आपण चढता क्रम. अरेंजिंग द नंबर फ्रॉम स्मॉलेस्ट टू बिगेस्ट, पहिले लहान घ्यायचे जसे आपण सीडी चढतो म्हणजे पहिली लहान सीडी मग त्याच्यापेक्षा मोठी, आणि संख्या सर्वात लहान संख्येकडून सर्वात मोठ्या संख्येकडे लावणे म्हणजे चढता क्रम. आता याचा टिप्स आपण घेऊ शकतो की फॉर एक्झाम्पल इथं फॉर एक्झाम्पल 9 2 3 5 7 समजा हे संख्या दिलेल्या आहे आपल्याला आणि याचा क्रम लावायचा आहे. कोणता चढता क्रम म्हणजे असेंडिंग ऑर्डरनं लावायचा आहे. तर पहिले स्मॉलेस्ट नंबर, त्याच्यापेक्षा ग्रेटेस्ट 3 नंबर, त्याच्यापेक्षा मोठे 5, त्याच्यापेक्षा मोठे 7 आणि त्यापेक्षा मोठे 9, म्हणजे असा आपला चढता क्रम लागेल, याला म्हणतो असेंडिंग ऑर्डर. आणि नंतर आता इथं पण दिलेले आहे की हे कंपेरिंग नंबर आहे, सॉरी, त्यानंतरचा आपला नेक्स्ट टॉपिक आहे चढता क्रम, ज्याला असेंडिंग ऑर्डर म्हणतो. म्हणजे पहिले लहान संख्या मग त्याच्यापेक्षा मोठी मग त्याच्यापेक्षा मोठी मग सगळ्यात मोठी, जेवढ्या संख्या असेल ते लहानापासून तर मोठ्यापर्यंत असा क्रम जर लावला तर तो आपला चढता क्रम होऊन जाते म्हणजे लहान ते मोठा क्रम.
फॉर एक्झाम्पल इथं घ्यायचं झाल्यास एक छोटा एक्झाम्पल, थ्री 3456 घेतला. यामध्ये आपल्याला समजा ह्या संख्येमध्ये आपल्याला चढता क्रम लावायचा, म्हणजे चढता क्रम लावायचा आहे असेंडिंग ऑर्डरना. तर सगळ्यात पहिले लहान संख्या, त्यानंतर नेक्स्ट 4, नंतर 5, नंतर 6. आणि फॉर एक्झाम्पल दुसरं एखादं एक्झाम्पल घेतलं 26, 10, 2, 6, 77 अशा संख्या आपल्याला दिलेल्या असतील. तर याचा असेंडिंग क्रम कसा लावायचा, पहिले सगळ्यात लहान संख्या 2, त्याच्यापेक्षा मग मोठी, त्याच्यापेक्षा पण मोठी 10, नंतर ग्रेटेस्ट नंबर 10 पेक्षा 26 आणि लास्ट एकदम सगळ्यात मोठा नंबर. हा झाला आपला चढता क्रम, याला म्हणतो असेंडिंग ऑर्डर. आणि याच्यावरचे प्रश्न असे विचारलेले आहे, फॉर एक्झाम्पल हे 3 दिलेले आहे, 4 दिलेलं आहे, 6 आणि 9 आपल्याला 1 दिलेलं आहे. तर ह्या संख्या बनवून याच्यामध्ये 6ची प्लेस व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला. म्हणजे याच्यापासून जे मोठी संख्या बनल असेंडिंग ऑर्डर लावून 1, 3, 4, 6, त्याच्यामध्ये 6ची म्हणजे ग्रेटेस्ट संख्येची प्लेस व्हॅल्यू सांगा. तर त्याची किती राहील 1, कारण हा युनिट प्लेसवर आहे. तर 1 × 6 म्हणजे 6 × 1 किंवा 1 × 6 6. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकते. त्यानंतर आहे डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठा ते लहान. जर आपण जे संख्या असेंडिंग लावली त्याचाच जर रिव्हर्स मारला आपण तर आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरसुद्धा मिळते. संख्या सर्वात मोठ्या संख्येकडून सर्वात लहान संख्येकडे लावणे म्हणजेच उतरता क्रम. इथे नंबर दिलेले आहे आपल्याला 9210, 9201, 9221. तर आपल्याला मोठ्यापासून लहानपर्यंत लावायचे आहे. तर सगळ्यात मोठी संख्या आपली कोणती आहे 9210, त्याच्यानंतर 9201 आणि 9021. आता आपण मागं कंपॅरिझन साईन पाहिलं होतं की संख्येचा लहान मोठेपणा पहा, याच्यामध्ये तोच साईन यूज केलेला आहे. याच्यामध्ये म्हणजे 9210 हे मोठे आहे कोणापेक्षा 9201 पेक्षा, आणि हे 9201 हे कोणापेक्षा मोठे आहे 9021 पेक्षा. अरेंडी डिसेंडिंग उतरत्या क्रमाने काही एक्झाम्पल इथं दिलेली आहे, ते तुम्हाला सरावणीची घरी प्रॅक्टिस करायची आहे. आणि हे जे सगळे आपण आज टॉपिक पाहिले, फॉर एक्झाम्पल आपण सगळ्यात पहिले नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पूर्ण संख्या पाहिलं म्हणजे पहिले नॅचरल नंबर, होल नंबर, त्याच्यानंतर इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर, समसंख्या, विषमसंख्या, त्याच्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या, आणि त्याचे आपण ऑपरेशन पाहिले. म्हणजे याच्यावरचे आपले स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, एक्सपेंडेड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म, आणि लास्टमध्ये क्रम कसा लावायचा. कारण हे समोरच्या टॉपिकच्या दृष्टीने हे बेस आहे, कारण ह्या चिन्हाचाच वापर करून आपल्याला समोरचे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. याप्रमाणे आज मिशन नवोदय धामणगाव पंचायत समिती BRC धामणगाव रेल्वे या अंतर्गत आपला गणिताचा पहिला टॉपिक जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे तो आज घेतलेला आहे. आणि हा इथं लेसन पूर्ण आपला आता संपलेला आहे. तर आज आपण काय शिकलो या लेसनमध्ये, प्लॅनमध्ये, पहिले आहे नैसर्गिक संख्या, ज्या सामान्यतः 1 पासून स्टार्ट होते आणि इन्फानाईटपर्यंत जाते, जे मोजू शकत नाही. म्हणजे जे नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण संख्या वापर करतो, 1, 2, 3, 4, 5 इन्फानाईट, म्हणजे एवढ्या संख्या आहे की ते मोजू शकत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक पाहिलं होतं आपण होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये जर आपण 0 ॲड केले तर ते पूर्ण संख्या आपण सांगू शकतो. आणि एक गोष्ट इथं लक्षात ठेवायला पाहिजे की सगळ्या नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत. म्हणजे सगळे 1 पासून स्टार्ट होणारे नंबर पूर्ण संख्येमध्ये समाविष्ट आहे, पण सगळ्या पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या नाही. यावर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येऊ शकते, हे गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आपला टॉपिक होता आहे प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर. म्हणजे अशी संख्या की ज्याला 30 संख्या किंवा 1 या व्यतिरिक्त त्याचे जास्त गुणक नसतात, म्हणजे फक्त 2च गुणक असतात,
फॅक्टर्स असतात, मल्टिपल असतात, त्या संख्यांना आपण प्राईम नंबर सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण 11 पर्यंत पाहिलं होतं, 2 3 5 7 आणि 11 या प्रकार त्यावरचे सुद्धा प्रश्न आलेले होते की यांची बेरीज किती आहे किंवा किती आहे असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यानंतर इव्हन नंबर, ऑड नंबर, की एखाद्या संख्येला जर 2 आपण भागितलं तर रिमाइंडर म्हणजे बाकी जर शून्य येत असेल तर ती संख्या कोणती आहे आपली समसंख्या. आणि ज्या संख्येच्या एकच स्थानी 1 3 5 7 9 म्हणजे 1 3 5 7 9 हे जर संख्या येत असेल तर तो पूर्ण नंबर कसा राहील आपला विषम संख्या राहील. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणजे जो नंबर आपल्यासमोर दिसत आहे तेच त्याचं अंकमूल्य राहील. आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे ज्या स्थानावर जो अंक आहे त्यानुसार त्याची किंमत ठरत असते, त्याला आपण सांगतो स्थानमूल्य म्हणजे स्थानिक किंमत. त्यानंतर स्टँडर्ड फॉर्म आणि एक्सपेंडेड फॉर्म म्हणजे प्रमाण रूप आणि विस्तारित रूप म्हणजे जे सर्वसामान्यतः आपण बुक्समध्ये एखादी संख्या लिहितो तोच त्याचा सामान्य रूप आहे. आणि विस्तारित म्हणजे त्याच्या आपण फोडून जसं लिहितो त्याच्या युनिट प्लेसनुसार ॲडिशन करून म्हणजे सगळ्या संख्येची बेरीज करून जसं या प्रमाणात विस्तारित रूपात लिहितो त्याला आपण म्हणतो विस्तारित रूप. आणि संख्येची तुलना म्हणजे कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या लहान आहे हे दर्शवण्यासाठी आपण च्यापेक्षा मोठे, च्यापेक्षा लहान आणि बरोबरचं चिन्ह या चिन्हाचं शिकलो. आणि त्याच्यानंतर कोणती संख्या चढत्या क्रमाने कशी लावायची, उतरत्या क्रमाने कशी लावायची, असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर ह्या प्रकारच्या संख्या आपल्याला विचारल्या जातात. त्याचा असेंडिंग क्रम लावून त्याचे मूल्य सांगा, स्थानिक मूल्य सांगा किंवा दोघांमधला डिफरन्स सांगा या प्रकारचे प्रश्न ह्या सुद्धा कंपॅरिझनवर आपल्याला चढत्या क्रम आणि उतरत्या क्रमावर आलेले दिसून येते. अशा प्रकारे आज आपण हा जो लेसन आहे पाहिलेला आहे आणि त्याची समरी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा लेसन खूप अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यावर 2 ते 3 मार्काचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, त्यामुळे हे करून ठेवणं आवश्यक आहे. नमस्कार.